ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या आवारात, ज्या ठिकाणी नेहमीच लोकप्रतिनिधी व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची वर्दळ असते, त्याच व्हीआयपी परिसरात गाडी उभी करून गाडीमध्येच मद्यप्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार शहर अभियंता प्रशांत सोंगरा यांच्या गाडीवरील वाहनचालकांनी केल्याचं समोर आले आहे. गाडीमध्ये मद्यप्राशन करत असताना रंगेहात पकडले गेल्यानंतर एका वाहनचालकानं थेट मुख्यालयाचे व्हीआयपी गेट तोडून गाडी घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे पालिका मुख्यालयाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर महासभा अस्तित्वात आली असून महापौर व उपमहापौरांची निवड झाली आहे. त्यामुळे सध्या पालिका मुख्यालयात पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची वर्दळ वाढली आहे. वरिष्ठ अधिकारी, महापौर, उपमहापौर व नगरसेवकांच्या गाड्या याच व्हीआयपी गेटमधून प्रवेश करतात. सोमवारी दुपारी मुख्यालयाच्या व्हीआयपी परिसरातच गाडी उभी करून गाडीमध्ये मद्यप्राशन सुरू असल्याचा प्रकार पत्रकार प्रफुल्ल वाघुले यांच्या निदर्शनास आला. त्यांनी वाहनचालकांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र समाधानकारक उत्तरं न मिळाल्यानं त्यांनी संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ चित्रित केला. त्यानंतर एका वाहनचालकानं गाडी भरधाव वेगात चालवत थेट व्हीआयपी गेट तोडून पळ काढला. दरम्यान या दोन्ही वाहनचालकांना ताब्यात घेण्यात आले असून वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना कळवा रुग्णालय येथे नेण्यात आले. संपूर्ण चौकशी करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे. बिअर पिताय तुम्ही? महापालिकेमध्ये बसून महानगरपालिकेचे काय जे वरती दाखव. काढ मी फोटो काढलाय, व्हिडिओ पण काढलाय. ते काढ ना. काय नाही संपलेलं.